अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोजरी येथे 28 वर्षीय युवकाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे। गुरुदेवनगर परिसरातील शुभम अरुणराव राऊत या युवकाचा विहिरीत मृतदेह आढळून आला। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून राऊत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। गुरुकुंज मोजरी येथील दिंडेकर कॉलनी परिसरातील जुन्या पिंपळाच्या विहिरीत गुरुवारी रात्री सुमारे 10 वाजताच्या सुमारास शुभमने उडी घेतल्याची माहिती मिळाली। घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तिवसा पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून शोध कार्य सुरू केले। मात्र रात्रीची वेळ आणि विहिरीतील पाण्याची खोली यामुळे शोधकार्याला अडचणी निर्माण झाल्या। त्यानंतर शुक्रवारी सकाळी अमरावती येथील बचाव आणि शोध पथकाला पाचारण करण्यात आले। रेस्क्यू टीमने अथक प्रयत्न करत विहिरीत शोध मोहीम राबवली। अखेर शुभमचा मृतदेह बाहेर काढण्यात पथकाला यश आले। शुभम हा गवंडी काम करून कुटुंबाला हातभार लावत होता। तो अविवाहित असून आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता। त्याच्या पश्चात आईवडील आणि विवाहित बहीण असा परिवार आहे। दरम्यान तिवसा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी तिवसा उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला। शुभमने हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही। या प्रकरणाचा पुढील तपास तिवसा पोलीस करीत आहे। शुभमच्या अकाली निधनाने गुरुकुंज मोजरी परिसरात हळहळ व्यक्त होत असून राऊत कुटुंबियावर दुःखाची छाया पसरली आहे। जनसमर्थन न्यूज, गुरुकुंज मोजरी, तिवसा, जिल्हा अमरावती।